रामराम मंडळी, सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचं रान आता चांगलंच तापलंय। जिल्हा परिषदेचा बिगुल वाजलाय आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे आपल्या आटपाडी आणि जत तालुक्याकडे। विषय बी तसाच आहे। भाजपचे फायरब्रँड आमदार गोपीशेठ पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्माशेठ पडळकर यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई आहे। एकीकडे आटपाडीत वहिनी विरुद्ध ताई असा घरचा सामना रंगलाय, तर दुसरीकडे जतमध्ये गोपीशेठला रोखण्यासाठी 5-5 वाघ एकत्र आलेत। आजच्या या विशेष व्हिडिओत आपण पाहणार आहोत की आटपाडीच्या मातीत पडळकरांचा गुलाल उधळणार की निंबवडेकरांच्या साथीनं विरोधक बाजी मारणार। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण प्रत्येक गटाचं कच्चं लिंबू काढणार आहे। आटपाडीचा रणसंग्राम, माधवी वहिनी विरुद्ध विद्याताई मोठे। मंडळी, आटपाडीचं राजकारण म्हणजे नेहमीच काटोकी टक्कर, पण यावेळची जिल्हा परिषद निवडणूक लय वेगळी आहे। गोपीशेठ आणि ब्रह्माशेठ यांनी आपला गड राखण्यासाठी आपल्या घरातीलच शक्ती मैदानात उतरवली आहे। ब्रह्माशेठ यांच्या पत्नी म्हणजेच पडळकर घराण्याच्या वहिनी यावेळेस जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत, पण समोरचं आव्हान बी साध्या सुद्धा माणसाचं नाही। यांच्या विरोधात उभ्या टाकल्यात विद्याताई मोठे। विद्याताईंचे पती IRS अधिकारी आहेत, त्यामुळे तालुक्यात त्यांचं एक वेगळंच वजन आहे। सुशिक्षित चेहरा आणि दांडगा जनसंपर्क घेऊन विद्याताईंनी पडळकरांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 शक्तिशाली महिला एकमेकी समोर उभ्या टाकल्यात। एका बाजूला शेठ लोकांची राजकीय ताकद आणि दुसऱ्या बाजूला विद्याताईंचा परिवर्तनाचा नारा। यात कोण कोणाला नडणार हे बघणं लय उत्सुकाचं ठरणार आहे। निंबवडे गटाची भूमिका आणि किंगमेकर। आता विषय येतो निंबवडे गटाचा। आटपाडीच्या राजकारणात हा गट म्हणजे किंगमेकर आहे। ज्यांच्या बाजूला निंबवडे गट त्यांचं परडं जड। गेल्या काही दिवसापासून निंबवडे गटात थोडी नाराजी असल्याचं चर्चा आहेत। विद्याताई मोठे यांनी याच नाराजीचा फायदा उठवत निंबवडे गटाची रसद मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। जर निंबवडे गट आणि विद्याताईची ताकद एकत्र आली तर ब्रह्माशेठ आणि गोपीशेठ यांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा संघर्ष करावा लागेल। वहिनींची वाट सोपी करायची असेल तर ब्रह्माशेठला निंबवडे गटाची मनधरणी करावीच लागेल, नाहीतर आटपाडीच्या मातीत करेक्ट कार्यक्रम व्हायला वेळ लागणार नाही। तर मित्रांनो, जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात 5 बडे नेते एकत्र आले आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता तिथे नेमकी परिस्थिती काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। जत म्हणजे गोपीशेठचा दुसरा मजबूत बालेकिल्ला, पण यंदा विरोधकांनी इथं गनिमी कावा आखलाय। गोपीशेठला एकटं पाडण्यासाठी जतचे विक्रमसिंह सावत, विलासराव जगताप आणि संजय काका पाटील यांच्यासारख्या बड्या 5 नेत्यांनी हात मिळवणी केले। हे 5ही नेते एरवी एकमेकांचे कट्टर वैरी, पण गोपीशेठला रोखण्यासाठी हे आज एकाच मंचावर यायला तयार झालेत। जतमध्ये 18 पंचायत समिती गण आणि 9 जिल्हा परिषद जागा आहेत। इथल्या पाणी प्रश्न आणि विकास कामावर विरोधकांनी रान पेटवलंय। एका बाजूला गोपीशेठचे आक्रमक भाषण आणि भाजपची संघटनात्मक ताकद, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांची वज्रमुठ। जतचा हा वेळा गोपीशेठ कसा फोडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण हे पाहूया की गोपीशेठ आणि ब्रह्माशेठची पुढची रणनीती नेमकी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया। मंडळी, गोपीशेठ आणि ब्रह्माशेठ हे काही शांत बसण्यातले खेळाडू नाहीत। गोपीशेठची स्टाईल म्हणजे समोरच्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं। त्यांनी आधीच गावनिगाव पिंजून काढायला सुरुवात केली आहे। ब्रह्माशेठने आटपाडीत वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिलाय। त्यांना ठाऊक आहे की जर माधवी वहिनींचा पराजय झाला तर त्यांचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर बी होऊ शकतो। त्यामुळे रात्र वैरेची आहे हे ओळखून शेठ लोकांनी आपली ताकद झोकून दिली आहे। आटपाडीत वहिनींना आणि जतमध्ये आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शेठ लोकांनी कोणत्या छुपा मास्टर स्ट्रोक राखून ठेवलाय हे लवकरच स्पष्ट होईल। तर मंडळी, सांगली जिल्ह्याच्या राजकारणातला हा धुळा आता बसणार नाही। आटपाडीत वहिनींचा विजय होणार की विद्याताई मोठे यांना गुलाल उधळणार? जतमध्ये गोपीशेठ विरोधकांना पुरवणार की विरोधकांनी युतीबाजी मारणार? तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात काय हवा आहे? कमेंट मध्ये आपल्या रांगड्या भाषेत नक्की सांगा। ज्यांची कमेंट सगळ्यात भारी असेल त्याला आपण पुढच्या व्हिडिओत शाल आउट देऊ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण राजकारणाची लाईव्ह अपडेट फक्त आपल्याकडेच मिळणार आहे। भेटू पुढच्या व्हिडिओत। तोवर राम राम, जय महाराष्ट्र।